संत दर्शनी
उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा वघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे कटे भीमनाथ्या वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतं नम्यकन्तं परब्रह्मलिङ्गपदे पांडुरंगा
पायावरी या वारकरी संतांच्या उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु असणारे संत तुकोबाराय यांचा चालचरणाचा संतपल प्रकरणातील सर्वांच्या पाठातील असणारा अभंग, पाठातील नसला तरी कानपाठ सर्वांचा नक्कीच आहे असा असणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. आजचा शिवन्या त्याचा किती वाढदिवस? पहिला की पहिलाच पहिला की दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आजचं हे कीर्तन आणि कीर्तन रूपी सेवेसाठी मला आज म्हणजे कीर्तनासाठी आज मला तुम्ही इथे सर्वांनी बोलवले. त्यांचे वडील नागेश दादा हा त्यांनी किरण दादा यांना सांगितलं की सेवा करायची आहे. सेवा करण्यासाठी मला महिनाभर आधी सांगून ठेवलंय की आजची सेवा तुला ही करायची आहे म्हणून. तर आजचा दुसरा वाढदिवस, पहिल्या वाढदिवशी सुद्धा कीर्तन झालं होतं की असं साधं. आता हे दुसरा वाढदिवस आणि त्याच्या निमित्त आजची कीर्तन रूपी सेवा. तिचं भाग्य बघा ना किती मोठं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आजचं कीर्तन आहे आणि कीर्तनासाठी आज तुम्ही मला इथे सर्वांनी म्हणजे त्यांच्या घरच्यांनी आज मला इथे बोलवलंय. तर आजचा वाढदिवसाचा दिवस आणि या दिवसासाठी मला तुम्ही सर्वांनी बोलवलंय त्यासाठी तुमची मी ऋणी आहे. आणि आपण कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. उजळले भाग्य आता. तुकाराम महाराज अभंगातून काय सांगतात? उजळले भाग्य आता. उजळलं म्हणजे नेमकं काय झालं? भाग्य चमकलंय. उजळले भाग्य आता. भाग्य उजळल्यानंतर काय झालंय? अवधी चिंता वारली. भाग्य उजळल्यानंतर काय झालं? चिंता ती वारली म्हणजे मेली, समूळ नष्ट झाली. अवधी चिंता वारली. पुढे जाऊन महाराज काय म्हणतात? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनामुळे काय झालं? पद्मनाभ असा हरी त्यांना जोडला गेला. पुढे जाऊन महाराज काय सांगतात? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. जो त्यांना देव मिळालाय, संतांच्या दर्शनामुळे जो त्यांना हरी प्राप्त झालाय तो ठेवायचा कुठे? तर संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. कुठे ठेवायचा? हृदयामध्ये ठेवायचा असं त्यांनी म्हटलंय. पुढे जाऊन महाराज काय म्हणतात? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आता मला सांगा, एखादी गोष्ट जर आपल्याकडे असेल, जर ती हरवली आणि शोधायला गेलो तर ती आपल्याला सापडेल की नाही? जर आपल्याकडे ती वस्तूच नाही आणि आपण जर ती शोधायला गेलो तर ती आपल्याला सापडणार आहे का? नाही सापडणार. पण तुका म्हणे होता ठेवा. काहीतरी ठेवलेलं होतं, पूर्वपुण्याई होती, तो ठेवा होता तो या भावा सापडला. कशामुळे सापडला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. मला माझ्या बुद्धीला पटला तसा मी तुम्हाला सांगितला. विठ्ठल उजळले भाग्य आता. आता या मुलीचं भाग्य, शिवण्याचं भाग्य किती मोठं आहे. आजचा दुसरा वाढदिवस आहे. आता वाढदिवसाला कीर्तन वगैरे कोण जास्त
जास्त सहसा गर्दी ठेवत नाही, पण या लहान मुलीचा वाढदिवस आहे आणि आजचं हे कीर्तन आहे. तिचं भाग्य बघा ना किती मोठं आहे. एवढी माणसं आज वाढदिवसानिमित्त कीर्तनाला सुद्धा आलेत. माझं सुद्धा भाग्यच आहे की नाही? म्हणजे मला इथं बोलवलंय हे माझं भाग्य. तिच्या वाढदिवसानिमित्त इथं सगळी एवढी मंडळी जमलेत हे तिचं भाग्य. आणि जमलेत ती कोण आहेत? सगळी वारकरी मंडळी आहेत. आपल्या वाढदिवसाला म्हणजे सगळ्यांच्या तसं बघा ना, सगळ्यांच्या वाढदिवसाला वारकरी मंडळी कोणी घरात बोलवून सुद्धा म्हणजे येतात, थोड्या वेळासाठी का होईना येऊन जातात, पण एवढे मोठे मोठे वारकरी येऊन जात असे संतांचे पाय सहजासहजी करायला लागत नाही. भाग्य असावं लागतं की नाही? त्या मुलीचं भाग्य आहे, तिच्या आई वडिलांचं भाग्य आहे, या घरच्यांचं भाग्य आहे की आजचा या वाढदिवसानिमित्त एवढी सगळी मंडळी संत लोक सगळी आज इथे आलेत. बरोबर की नाही? तिचं भाग्य उजळलं की नाही? उजळले भाग्य. आता तिची चिंता, आता आजचा वाढदिवस आहे तिचा, वाढदिवसाच्या निमित्ताने काय करावं? ती अजून लहान आहे, पण तिच्यावर जे संस्कार होत आहेत ते चांगले आहेत की नाही? म्हणून आज ती तिथे उभी पण आहे ना. बघा ती लहान आहे, किती 2 वर्षाचीच आहे, तरीही ती आज इथे कीर्तनात थांबले. आता लहान मुलं कीर्तनात थांबत बाहेर फिरतात, नाही तर कीर्तनात ती लहान आहेत ना शेवटी. पण तिचं म्हणजे ती बघा ना, आज तिचा वाढदिवस आहे. आता वाढदिवस आहे म्हटल्यावर मुलं कशी त्यांना एकदम नवीन कपडे हवे असतात, पण ती वारकरी पोशाख आहे की नाही? पोशाखात आहे की नाही? तिचा आज वारकरी पोशाख, तिने धोतर सदरा घातलाय, किती छान दिसते ती. तिच्या आई वडिलांचे संस्कार, त्यांच्या घरच्यांचे संस्कार आहेत नाही, बरोबर ना? त्यांचं भाग्य पण काहीतरी, घरच्यांचं सुद्धा भाग्य मोठं आहे. म्हणून हा आजचा दिवस एवढा आज आहे की नाही? एवढी सगळी माणसं आज इथे जमले, त्यांच्या घरच्यांचं भाग्य सुद्धा आहे की नाही? म्हणून त्यांचं भाग्य उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली. आता त्यांच्या घराला संतांचे पाय लागले, तिला एवढ्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळालाय. पुढे जाऊन ती नक्कीच मोठी होणार की नाही? या क्षेत्रात येऊन ती अजून मोठं नाव कमवेल की नाही? तिला अजून काहीच समजत नसताना ती इथे आहे. जर पुढे जेव्हा तिला समजायला लागेल, जेव्हा तिला म्हणजे समजायला लागेल, शाळेत जाईल, तेव्हा ती इथे आल्याशिवाय म्हणजे परमार्थात आल्याशिवाय राहणार आहे का? नाही राहणार. कारण ते संस्कार घडतायत की नाही? आणि तिच्यावरती भाग्य, तिची पूर्वपुण्याई आहे. काहीतरी ती मागच्या जन्मी केलं असेल ते ह्या जन्मी तिला पुण्य मिळतंय. म्हणून आज एवढी जण तिच्या वाढदिवसानिमित्त इथं जमलेत. मी माझं भाग्य असं की आज माझ्या कीर्तनासाठी तुम्ही सगळे एवढी जण जमलाय. विठ्ठल उजळले भाग्य. आता तुकाराम महाराज काय म्हणतात? उजळले भाग्य. आता भाग्य उजळणं म्हणजे नेमकं काय? आता आपण आपले महत्वाचे आयुष्यातले 2 महत्वाचे दिवस कोणते? जन्माला येतो तो आणि दुसरा म्हणजे मरतो तो. हे आपल्या आयुष्यातले 2 महत्वाचे दिवस. तसेच तुकाराम महाराजांच्या आयुष्यातले 2 महत्वाचे दिवस होते, पण त्यातला तिसरा महत्वाचा दिवस कोणता? अनुग्रह जो घेतला त्याने, तो त्यांचा तिसरा महत्वाचा दिवस. बरोबर की नाही? कधी घेतला त्याने अनुग्रह? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बरोबर की नाही? हा त्यांचा तिसरा आयुष्यातील महत्वाचा दिवस. आपण जन्माला येतो, कशासाठी येतो? आपल्याला देवाने जन्माला कशासाठी घातलंय? नामस्मरण करण्यासाठी की नाही? पण सगळेच जण येऊन आपण नामस्मरण करतो का महाराज? नाही करत. सगळ्यांनाच नामस्मरण, देवाची सगळ्यांनाच आवड नसते. का नसते ती त्यांनाच माहिती. खरं तर आपल्याला जन्माला कोणी घातलंय? देवानं घातलंय. देवानं आपल्याला ह्या जन्माला आपल्याला आता सगळ्यांनाच बघा, जर आता नवीन बाळ जन्माला येतं, सगळेच नवीन असतात, तेव्हा सगळ्यांनाच चांगलं पाठवतो का हो देव? नाही पाठवत. काही ना काहीतरी सगळ्यांनाच, आता इथं बसलेल्यांना सगळ्यांना हात पाय नाक डोळे सगळं जागेवर दिलंय की नाही? पण सगळ्यांना देव तसं देतो का हो? नाही देत. का? कारण त्यांचं काहीतरी असतं ज्यामुळे देव त्यांना थोड्या वेळासाठी पाठवतो आणि घेऊन जातो. पण आपलं भाग्य किती मोठं आहे? आपण इथं येऊन कीर्तनात बसतो, नामस्मरण करतो. आपलं भाग्य आहे की नाही? त्या मुलीचं, तिचं सुद्धा भाग्य आहे की आज ती इथं येऊन कीर्तनात उभी
सांगतो. एक वेळ करी जेव्हा आपल्यावरती दुःख येतं तेव्हा. आता दुःख आल्यानंतर जेव्हा आपण देवाला हाक मारतो तेव्हा
पण जेव्हा आपल्याला सुख येतं तेव्हा आपण देवाला हाक मारतो का हो? नाही मारत का? सुखात देवाची गरज लागत नाही लागत. सुखात पहिलं देव म्हणजे जेव्हा आपल्याला सुख मिळतं तेव्हा देवाची गरज असते, बरोबर की नाही? दुःखात कोणीही दुःखात सगळी सोबत नसतात, सुखात येतात. पण दुःखात जर आपण देवाला हाक मारत असू तर सुखात सुद्धा देव आठवला पाहिजे. कारण दुःखात सगळेच देवाला आठवतात, पण सुखात देवाला आठवत कोणीच. देवाला तेव्हा विसरून खरं सुख येतं कोणामुळे? देवामुळे सुख आपल्याला मिळतं की नाही? मग देवाला जर सुखामध्ये विसरलो तर आपला काय येऊन उपयोग? आपल्याला सुख प्राप्त होऊन काय उपयोग नाही होत. म्हणून काय करायचं? जन्माला येऊन नामस्मरण करायचं, पण नामस्मरण करून काय करायचं? देवाला आठवायचं. म्हणून आपण नामस्मरण करतो. आता वाढदिवस म्हणजे नेमकं काय? आपला 1 वर्ष कमी होतं ना, आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतं. पण आपल्याला देवाने जन्माला कशाला घातलंय? नामस्मरण करायला ना. मग आपलं आयुष्य 1 वर्ष जर आयुष्यातलं कमी होत असेल तर आपली पुढची आपल्याला माहित आहे का आपण किती वर्ष जगणार आहे? सगळे कोणीही लिहून येत नाही ना की आपल्याला एवढं जगायचं आहे, बरोबर की नाही? मग आपण जन्माला येतो तेव्हा काय करायचं? नामस्मरण करायचं. पण जर ते आपल्या भाग्यात असेल तर नामस्मरण आपल्याकडून होतं. आपल्या भाग्यात जर नामस्मरण लिहिलेलं नसेल तर आपल्याकडून नामस्मरण होत. कितीही प्रयत्न करा, कितीही काहीही केलं तरी आपल्याकडून नामस्मरण होत नाही. पण जर एखाद्याकडे ती जिद्द असेल करण्याची तरच तो करू शकतो, नाहीतर त्याचाही उपयोग. काही माणसं येतात ना, देवळात जातात, देवाच्या पाया पडतात, पण देवाच्या पाया पडताना त्यांच्या मनातला भाव वेगळा असतो की नाही? सगळेच देवाकडे देवाच्या भावनेने जातात का? नाही जात. सगळे आपल्या स्वतःच्या सुखासाठी जातात. कोणीही आपण देवासाठी जात नाही जात. आपण आपलं सुख मागण्यासाठी देवाकडे जातो. पण जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपण काहीतरी देवासाठी केलं पाहिजे की नाही? आपण जन्माला येऊन काय करायचं? नामस्मरण करायचं. नामस्मरण केल्याने काय होईल? अभंगाचं पहिलं
उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळे वारते अवघी चिंता? उजळतं भाग्य कशाने? नामस्मरण केल्याने की नाही? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता भाग्याचे प्रकार पडतात तीन भाग्याचे प्रकार सांगितले आहेत. पहिलं भाग्य इहलौकिकचं, दुसरं पारलौकिक आणि तिसरं कोणतं? परमार्थिक म्हणजे परम भाग्य. असे झाले भाग्याचे प्रकार तीन. पहिलं भाग्य कोणतं सांगितलंय? इहलौकिकचं भाग्य. आता इहलौकिकचं भाग्य म्हणजे नेमकं काय? आता आपण इथे सगळे जे बसलोय ते म्हणजे इहलौकिकचं भाग्य. म्हणजे आपल्याला हा जो देह दिलाय तो आपण कुठे राहतो? आता इहलोकामध्ये राहतो की नाही? आपण राहतो इहलोकामध्ये. आता आपल्याला हा जो देह दिलाय तो कसा दिलाय? दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया, वचन. बरोबर की नाही? आपल्याला सगळं कसं दिलंय? जागच्या जागी दिलंय की नाही? कशासाठी दिलंय? देवे दिले
देह कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय की नाही? म्हणून आपण कुठे आहोत? इहलोकात येऊन आपल्याला काय करायचंय? नामस्मरण करायचंय, भजन करायचंय. पण आता हा आपण जो सुख सोहळा करतो, हा सुख सोहळा स्वर्गात तरी आहे का महाराज? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता इथं आहोत, पण ते देव, स्वर्गातले देव सुद्धा इथे इथं येण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूला स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा. जन्म हा कशासाठी आपल्याला हा देह दिलाय? भजनासाठी की नाही? मग त्यांना काय इथं यावं वाटतं? भजन करण्याकरिता, हा सुख सोहळा अनुभवण्याकरिता की नाही? आपल्याला दिलाय, पण आपल्याला ते अनुभवता येत? सगळ्यांनाच अनुभवता येतं का हा सुख सोहळा? नाही. सगळ्यांना परमार्थाची गोडी लागत, ज्यांना लागायची त्यांना लागते, सगळ्यांनाच लागत, सगळ्यांनाच परमार्थ हा आवडत नाही. सगळेच परमार्थाला आवडतो सगळ्यांना, पण प्रत्येक जणाला परमार्थ आवडेल असं असतो का हो? वेगवेगळ्या आवड ही वेगवेगळी असते ना प्रत्येकाची. प्रत्येकाला वेगळंच आवडतं की नाही? सगळ्यांची आवड काही सारखी नसते. म्हणजे परमार्थात येणार, त्यांना परमार्थात येणाऱ्यांना नावं ठेवणारी लोक सुद्धा ती त्यांची आवड असते की नाही? नावं ठेवणारी लोक, काही लोकांची आवड असते, म्हणून ती परमार्थिक माणसाला सुद्धा नावं देवाला सोडत नाहीत लोक, संतांना सोडत नाही. आपल्या माणसाला सोडणार आहेत का? नाही ना. का? देवानं आपल्याला केलंय, माणसाला जन्म दिलाय, पण माणसाला जन्म कशासाठी दिलाय हेच माणसाला कळत. माणूस नको तिथं वाया घालवतो, जन्म नको तिथं वाया घालवतो की नाही? का? कारण जन्माला येऊन त्यांना करायचं काय हे कळत नाही. जन्माला येतो माणूस, प्रत्येक जण जन्माला येतो, प्रत्येक जण जन्माला येणार आहे, प्रत्येक जण मरणार आहे. पण जन्माला येऊन काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी म्हणजे काहीतरी परमार्थाचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून देवाने जन्म दिलाय की नाही? नुसतं फिरायला जन्म दिलाय का देवाने? नाही. परमार्थात येण्यासाठी जन्म, देवाचं नामस्मरण करण्यासाठी देवाने आपल्याला जन्म दिलाय ना. की असं देवाला नावं ठेवण्यासाठी आपल्याला जन्म दिलाय? नाही ना. देवाचं नामस्मरण करायला. आता देवाकडे आपण मागायला जातो, पण देवाचं मागतो आपण, देवाला मागतो का आपण? नाही. आपल्याला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, हे आपलं झालं. जर देवाला मागितलं आपण, तर सुख समाधान तो आला की येणारच ना? येणारच ना. तो आल्यावरती काही आपल्याकडे राहतं का यायचं? जर देव स्वतःहून आपल्याकडे आला, तर त्याच्या पाठोपाठ सुख, समृद्धी, समाधान तुम्हाला आपल्या सगळ्यांना मिळणार आहे ना. पण देवाला आपण मागितलं पाहिजे, इहलोकात येऊन देवाचं नामस्मरण केलं पाहिजे की नाही? म्हणून आपल्याला हे पहिलं कोणतं आहे? इहलोकीचं भाग्य. दुसरं महाराजांनी भाग्य कोणतं सांगितलं? पारलौकिक भाग्य. आता पारलौकिक भाग्य म्हणजे काय? इंद्रापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना सुख दुःख यातून जावं लागतं की नाही? आपल्याला सुद्धा सुख दुःखातून जावं. काही दिवस सुखाचे असतात, काही दिवस दुःखाचे असतात, पण आपण सुख कशात शोधलं पाहिजे हे आपल्याकडे आहे की नाही? प्रत्येक गोष्टीत दुःख पाहिलं तर सुख मिळणार आहे का आपल्याला? नाही मिळणार. दुःखात जर सुख शोधलं तर आपल्याला सुख असं आरामात मिळतं की नाही? जर आपण आता बघा ना, इंद्रापासून ब्रह्मदेवापर्यंत सुख दुःखाचा फेरा कोणाला चुकलेला? आपण कोण? माणसं. आपल्याला तरी चुकणार आहे का? नाही चुकणार. म्हणून पारलौकिक भाग्य म्हणजे काय? सुख दुःखाचं भाग्य. तिसरं महाराजांनी भाग्य कोणतं सांगितलंय? परमार्थिक परम भाग्य. परमार्थिक परम भाग्याने काय होतं? संतांची जोड होते. आता परमार्थिक परम भाग्य देऊन करायचं काय? परमार्थ करायचा. परमार्थात येऊन परमार्थाला नावं ठेवायची नाही. परमार्थात येऊन परमार्थच करायचा. परमार्थिक माणसानं परमार्थ जपला की परमार्थ आपल्याला वरती
येतो तो कधीही खाली आणत परमार्थ फक्त आपण मनापासून केला पाहिजे, बरोबर की नाही महाराज? इथं सगळे ज्ञानी आहेत, सगळे परमार्थिक माणसं आहेत, सगळ्यांनी इथं परमार्थ केलाय, प्रत्येकाला परमार्थाचा अनुभव सगळ्यांना चांगलाच येतो की नाही? कोणाला परमार्थाचा अनुभव वाईट येतो का हो महाराज? असं आहे का मी परमार्थात जाऊन माझं वाईट झालं, वाटोळं झालं असं कोण म्हणतं का हो? ज्याचं वाईट होतं त्यानं परमार्थात जावं तर चांगलं होतं की नाही आपलं? मग परमार्थात जाऊन आपल्याला काय करायचंय? संतांची भेट घ्यायची. संत भेटली तर काय होतं? अभंगाचं दुसरं दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. पण संतांचं दर्शन तरी एवढं सोपं आहे का? संत सहजासहजी मिळतात, बहु अवघड आहे संत भेटी. सहजासहजी संत मिळत काहीतरी आपली पूर्व पुण्याई असावी लागते, त्याशिवाय संत आपल्याला मिळत. जरी समोर आले तरी आपल्याला कळत नाही कारण आपल्याला तेवढी आपली दृष्टी एवढी चांगली नसते की समोरून संत देव जरी गेला तरी आपल्याला कळत नाही. संत म्हणजे नेमके कोण? आता ज्यांनी अनुग्रह घेतलाय त्यांचे संत म्हणजे आपले गुरु. गुरु की नाही? आता आपल्याला परमार्थात जाण्यासाठी आपण करतो कोण? गुरु केल्याशिवाय परमार्थात जातो पण नाही जात. म्हणून आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा आपल्याला देव मिळतो की नाही? तर देव मिळतो पण देव कळतो का हो महाराज? देव मिळणं सोपं आहे, कळणं कठीण आहे. देव मिळतो पण कळत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ज्यांना कळणाऱ्यांना कळतो. कारण जर देव मिळतोय ना तर आपल्याला कळलं पाहिजे ना की देव आपल्यासाठी स्वतःहून आलाय. हे आपल्याला कळतं का? नाही कळत. आता संत आपल्याला मिळतात, संत आपल्याला चार चांगल्या गोष्टी सांगतात, ऐकणारे ऐकतात, न ऐकण म्हणजे ज्यांना काहीतरी वाटतं ते त्यांना वाईट बोलून मोकळे होतात. संतांना आपण वाईट बोलतो मग आपली पुढे जाऊन प्रगती होईल नाही होणार. संतांना जर आपण वाईट बोललो तर आपल्याला देव तरी मिळणार आहे का हो महाराज? नाही मिळणार. जर संत आपल्याला जर देवाकडे नेत असतील तर आपण संतांचंच वाईट बोलायला गेलो, संतांबद्दल वाईट चिंतलं तर आपल्याला देव तरी प्राप्त होईल का? नाही होणार. खरं बघायला गेलं तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत तेच देव आहेत की देवतेच फक्त निमित्त काय आहेत? प्रतिमा निमित्त आहेत की नाही? मग आपल्याला आता बघा काही वेळा संत श्रेष्ठ आहेत, काही वेळा देव श्रेष्ठ आहे, बरोबर की नाही? काही वेळा देवाची श्रेष्ठता संतांपेक्षा जास्त आहे आणि काही वेळा संतांची श्रेष्ठता देवापेक्षा जास्त आहे. जर आपल्याला संतांचं दर्शन, देवाचं दर्शन हवं असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. जर संतांचं दर्शन झालं तर पद्मनाभ आपल्याला, देव आपल्याला मिळतो. आता परत देव मिळाला, देव कळतो सगळ्यांनाच कळेल असं नाही, ठीक आहे मिळाला, पण ज्याला कळवून घ्यायचा असतो तो त्यासाठी प्रयत्न
करतो, ज्याला देव मिळाला ह्यात समाधान असतो तो पुढे जात नाही. आता देव आपण देवाकडे मागायला जातो ना, जर देव मिळालाय, आता एक दृष्टांत सांगते म्हणजे तुम्हाला देव मिळणं आणि देव कळणं काय हे समजेल. विठ्ठल युद्ध असतं, अर्जुन आणि दुर्योधनाचं युद्ध असतं, हे सर्वांना इथे माहिती आहे की नाही. तर त्या अर्जुन आणि दुर्योधनाचं जेव्हा युद्ध असतं तेव्हा ते काहीतरी देवाकडे मागायला जातात, बरोबर ना. काहीतरी देवाकडे मागायला जातात. आता ते देवाकडे गेलेले असताना देव कसे असतात, झोपलेले असतात. खरं तर ते झोपलेले नसतात, त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं असतं. महाराज देव झोपलेले असतात. आता तिथे दुर्योधन पहिला जातो. आता दुर्योधन गेल्यानंतर तो बसतो कुठे, देवाच्या डोक्याजवळ. आता आपली जागा देवाच्या डोक्याजवळ आहे का महाराज? नाही, आपली जागा देवाच्या पायाजवळ आहे की नाही. आपण देवाच्या नेहमी पायाजवळच राहावं, देवाच्या डोक्यावर बसायला जायचं नाही. देवाच्या डोक्याजवळ तो जाऊन बसला. अर्जुन गेला, अर्जुन देवाच्या पायाजवळ बसला. आता देवाना जाग आली, देव उठले. आता आपलं उठल्यावर पहिलं लक्ष डोक्याकडे नाही ना जात, पायाकडे जातं की नाही. आता आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपण पहिलं असं वरती बघतो का? नाही, आपण पहिलं बघतो कुठे, खाली बघतो, बरोबर की नाही. तसं देवाचं लक्ष पहिलं गेलं कोणाकडे, अर्जुनाकडे. आता अर्जुनाकडे पहिलं लक्ष गेल्यानंतर देवाने प्रश्न केला, अरे अर्जुना तू केव्हा आलास? आता त्याला पहिला प्रश्न केल्यानंतर पहिला आलाय कोण, दुर्योधन. दुर्योधनाला काय असतो, गर्व असतो. दुर्योधनाला एक वेगळा त्याची हे असते ना की त्याने लगेच पाठवून रागात उत्तर दिलं की देवा पहिला आलोय मी, त्यामुळे पहिलं बघायचं कोणाकडे, तू माझ्याकडे. म्हणून तो जाऊन डोक्याजवळ बसला होता ना, की पहिलं लक्ष देवाचं माझ्याकडे जावं म्हणून तो बसला होता डोक्याजवळ. देवाचं लक्ष गेलं पहिलं अर्जुनाकडे. देवाने अर्जुनाला प्रश्न केल्यानंतर ह्याला आला राग. ह्याने रागामध्ये बोलला, देवा मी आलोय पहिला, त्यामुळे पहिला प्रश्न विचारायचा तो मला. बरं बाबा कशाला आलाय ते सांगा. त्यांनी सांगितलं, आता जे युद्ध आहे त्या युद्धासाठी आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागायला आलोय. आता काहीतरी मागायला आलोय म्हटल्याने देवाने म्हटलं, बरं बाबा काय पाहिजे ते सांगा, पण माझ्या काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य असतील तर बघा. तर देवाने अटी काय दिल्या, मी असणार एका बाजूला, माझ्या हातात ना शस्त्र ना अस्त्र, मी असाच पाहिजे तर 4 हिताच्या गोष्टी सांगेन, पण मी हातात शस्त्र धरणार नाही. हा देव होता एका बाजूला, हातात नाही शस्त्र ना अस्त्र, आणि माझी सेना असेल दुसऱ्या साईडला, म्हणजे दुसऱ्या बाजूला माझी सेना आणि या बाजूला मी, असं असेल. चालणार असेल तर बोला. आता ह्या अटी मान्य कराव्या लागणारच. ह्या अटीमधून आता देवाने अर्जुन आणि दुर्योधनाला सांगितलं, थोडा तुम्ही विचार करा आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आणि अर्जुनाने आणि दुर्योधनाने दोघांनीही विचार. दुर्योधनाचं डोकं म्हणजे असं एकदम चंचल होतं. त्याच्या डोक्यात आला, आता देवाला घेऊन करायचंय काय आपल्याला? देवाचं जर सैन्य असेल तर आपल्याला उपयोगाचं आहे की नाही. देवाचं सैन्य असेल तर आपण लढू शकतो. सैन्य असेल तर आपल्याला आपल्या सैन्यात अजून सैन्याची भर पडेल. म्हणून त्याने मागितलं काय, त्याने सैन्य मागायचं ठरवलं. आता देवाने विचारलं, तुमचं ठरलं असेल तर अर्जुना तू पहिलं सांग, कारण तू लहान आहेस. आता त्यानं काय, दुर्योधन लगेच म्हणाला, देवा मी मोठा आहे, मी पहिलं मागणार. म्हणून दुर्योधनाने पहिलं मागितलं. बरं बाबा, देव म्हणाले बरं बाबा माग. तर दुर्योधन म्हणाला, मला तुझं सैन्य पाहिजे. अर्जुनाला विचारलं, तुला चालणार आहे का? अर्जुन काय म्हणाला, देवा मला तूच पाहिजे, तुझं सैन्य घेऊन मी काय करू? बरोबर ना, देवाचं सैन्य घेऊन करायचंय का? जर देव आपल्यासोबत असेल तर सैन्याची काय गरज आहे का? नाही ना. म्हणून त्यानं काय मागितलं, देव मागितला. आता हे युद्ध झाल्यानंतर हरला कोण? दुर्योधन हरला. का हरला? त्याच्याकडे देव नव्हता. त्याच्याकडे काय होतं, देवाचं होतं, देवाचं सैन्य होतं की नाही. त्याच्याकडे देव नव्हता. त्याला देव मिळाला, पण देव कळाला का? नाही कळाला. कारण देव मिळणं सोपं आहे ना, देव कळणं कठीण आहे. आपण देव मिळाल्यावर देवाचं मागायला जातो, आपण देव मागत नाही. म्हणून जर आपल्याला देव मिळत असेल तर आपण देव मागावा, देवाचं मागू
नाही. जर संतांमुळे आपल्याला देव मिळत असेल, आता तो देव मिळालाय, तो ठेवणार कुठे? अभंगाचं दिसून संपुष्ट संपुष्ट हे हृदया पेटी करुणी कोटी साठवू. संपुष्ट म्हणजे काय? सगळं सगळं संपुष्ट हे हृदया पेटी. देवाला कुठे ठेवायचं? हृदयात ठेवायचं. हृदयात का? शरीरातलं सगळ्यात सुंदर अवयव कोणता असेल तर ते हृदय आहे की नाही महाराज? बरोबर ना? हृदयात एकदा का हृदयात देव ठेवला तर त्याला बाहेर काढता येतं का हो? आपण देवाला हृदयात ठेवलं तर तो बाहेर पडणार आहे का? नाही पडणार. बरोबर का? कारण हृदय ही अशी एक जागा आहे जी देवाला आवडते की नाही? आपण देवाला ठेवायचं कुठे? साठविला हरिजी ही हृदय मंदिरी. का? कारण हृदय इतकं सुंदर अवयव आपल्या शरीरात कोणता? आपण फक्त वरवर चांगले दिसतो, आपल्या सगळ्यांचं अंतःकरण सगळ्यांचं चांगलं असतं का महाराज? नाही. पण हृदय जर चांगलं असेल तर देव येऊन स्वतः राहतो की नाही? देवाला बोलावलं की आपण देव येऊन राहणार. फक्त आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे, आपलं हृदय तेवढं शुद्ध पाहिजे. बरोबर ना महाराज? जर हृदयात आपलं चांगलं नसेल, आपण देवाला कितीही बोलावलं तरी देव येऊन राहणार आहे का? नाही ना राहणार. कारण आपण जर आता आपण देवाला त्या
भावाने हाक मारला, त्या प्रेमाने जर देवाला बोलवलं तर देव येणार आहे ना? का असंच देव येऊन आता तुम्ही काहीही न करता देवाला जर बोलवायला गेला तर देव असाच येणार आहे का? नाही येणार. का? तुमच्याकडे जर आतमध्ये तुमच्या भावच नाही तर देव तुम्हाला येईल, देव तुम्हाला मिळेल का? देव मिळणार सुद्धा नाही. कारण देवाकडे जर आपण भावाने गेलो तर देव आपल्याला मिळतो. भावाने आपण केलं, मनापासून केलं पाहिजे ना. कोणतीही गोष्ट जर मनापासून केली तर, आता कोणतीही असो, आता आयुष्यात आपण आता जन्माला आलोय, जन्माला येऊन आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती जर मनापासून करायची ठरवली तरच होते ना, होते की नाही? मनापासून करायचीच आपली इच्छाच नसेल तर ती कितीही करायचा प्रयत्न केला तरी ते होते का? नाही होत. कारण आपल्या मनात तेवढी जिद्द नसते ना, आपण मनापासून तेवढं करत नाही. मनापासून देवाला हाक मारला की देव लगेच धावत येतो की नाही? किती वेळा असं बघा ना, किती वेळा झाले इथं. जर आता आपण देवाला मनापासून हाक मारली, आपल्या अडचणीत देव धावून येतो की नाही? देव आल्याशिवाय राहतो का? का देव आपल्याला अडचणीतच टाकतो? नाही ना. अडचण आपल्याला देव अडचण निर्माण करतो, पण त्या अडचणीतून सोडवतो कोण? तोच सोडवतो की नाही? आपल्याला कोड्यात पाडणारा सुद्धा तोच आहे आणि सोडवणारा सुद्धा तोच आहे. फक्त आपल्याला त्याच्यावर काय पाहिजे? संकटात होती तेव्हा तिने हाक मारल्यावरती देव आलाच. पण आधी आला का लगेच देव आला का? नाही, थोड्या वेळाने आला. कारण तिला आधी आठवण आली नाही, नंतर तिला आठवण झाली तेव्हा तिने हाक मारला. तेव्हा देव तिला आठवला, पण आधी आठवला का? नाही, थोड्या वेळाने आठवला. बरोबर ना? तेव्हा तिने त्याला बोलवलं, तेव्हा देव धावत आला की नाही लगेच? पण तिने काय सांगितलं? तिने कसं बोलवलं? कसं बोलवलं? कोठे गुंतला Oh,
द्रौपदीने हाक काय मारली? द्वारकेच्या रायाला बोलवलं ना. मग गोकुळातून त्याने गेला कुठे? द्वारकेला. आणि नंतर मग तो आला कुठे? द्रौपदीला वाचवायला. म्हणून त्याला देवाला वेळ लागला. पण देवाला हाक तिने मनापासून मारली म्हणून देव तिथून आला की नाही? कसं का होईना देव आला. म्हणून आपण जेव्हा संकटात असताना देवाला हाक मारली की देव कुठेही असला तरी देव आपल्यासाठी धावत येतो. देव येत नाही असं होत नाही. पण जेव्हा आपला काळ येतो तेव्हा देव येत नाही. काळापासून देव सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. कारण काळ आल्यावर देवाला सुद्धा नाही ना करता येत काही. बरोबर ना? मग आपल्याला जेव्हा देव खरंच अडचणीतून वाचवणार असेल तेव्हा देव लगेच धावत येईल. फक्त आपला त्याच्यावरती विश्वास पाहिजे. विश्वास असला तरच देव प्राप्त होतो. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासाशिवाय आता आपल्या संसारात म्हणा, आयुष्यात म्हणा, विश्वासाशिवाय काही होत. विश्वास जर आता एखाद्या व्यक्तीवर असो, गोष्टीवर असो, विश्वास असेल तरच ते साध्य होतं की नाही? नाहीतर होईल का साध्य? नाही होणार ना. मग तसंच जर देवावर आपला विश्वास असेल, देवाजवळ आपला दृढ भाव असेल तर देव आपल्याला मिळतो. पण तो भाव असला पाहिजे. विठ्ठला भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये भावाशिवाय भक्ती होत नाही. म्हणून आपल्याजवळ पहिला काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव म्हणजे आपला नात्यातला भाव नाही, अंतरंगातला भाव पाहिजे की नाही? त्याशिवाय देव मिळणार आहे का? नाही मिळत. भाव असेल तर देव आपल्याजवळ येतो. जर भाव असेल तरच देवाची जोड येते, नाहीतर सहजासहजी होत नाही. कारण तेवढं आपल्याकडे पाहिजे ना, काहीतरी आपलं सुद्धा सामर्थ्य पाहिजे देवाला मिळवण्यासाठी. देवाला मिळवण्यासाठी काही जास्त करावं लागत. मनापासून देवाला हाक मारायची. देव आपल्यासाठी येतोच की नाही? देव काय म्हणतो का तू असाच राहा, सडत राहा, काही कर, मी तुझ्यासाठी येत. देव उशिरा का होईना पण देव येतो. कारण आधी आपण काहीतरी केलेलं असतं म्हणून आपल्याला देव ती
कर्माची फळं भोगावी लागतात आणि नंतर मग देव येतो की नाही आपल्या मदतीला, बरोबर ना? असंच लगेच आपण काहीतरी चुकीची कर्म केल्याशिवाय आपल्याला ते भोग भोगता येतात का? आपल्या नशिबात जे भोग असतात ते आपण काहीतरी चुकीचं करतो म्हणून आपल्याला भोगायला येतात ना. आपल्याला जर ते आपण जन्माला येऊन प्रत्येक जण कर्म करतो, फक्त काही चांगले करतात, काही वाईट करतात, काही स्वतःच्या मनाप्रमाणे करतात, काही दुसऱ्याचं सांगून ऐकून करतात. दुसऱ्याचं सांगून ऐकून करण्यात फरक आहे. जर स्वतःची स्वतःला स्वतःचं स्वतःला कळतच नसेल, दुसऱ्याचं ऐकून तू जगतोस कशाला ना, बरोबर ना? आपण जन्माला आलोय आपलं करण्यासाठी ना, स्वतःचं हित करायचंय ना. आपल्याला जर आपलं हित करायचं असेल तर काय करायचं? देवाजवळ आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता कयाची. आपलं हित जर काय करायचं असेल तर आपले आई बाप धन्य माता, म्हणजे आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही? आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळतच नसेल तर आपला येऊन उपयोग नाही ना महाराज. म्हणून आपण जर जन्माला येतोय तर देवाचं नामस्मरण करायचं. कसं करायचं? भावाने करायचं. आपण सुद्धा एकदा सगळ्यांनी त्या भगवंताचं नामस्मरण करूया. सगळ्यांनी एकदा हात वरती करा. ज्यांना आहेत त्यांनी करा, नाहीत त्यांनी खाली ठेवा.
पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भाव सापडला संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला विठ्ठल आता आपल्या सर्वांची पूर्वपुण्याई आहे म्हणून आपण इथं भजनात कीर्तनात बसतो पण सगळी बसलेल्यांची मन इथं आहेत का हो महाराज सगळ्यांचीच मन इथं नसतात 100 मधले फक्त 10 जण मनाने इथे असतात 90 जण फिरत असतात कुठे त्यांचं फिरणं असतं त्यांच्या मनाला माहिती पण सगळे इथं येऊन करतात का हो? भजनच करतात नाही आता इथं सगळे बसले सगळ्यांना टाळी वाजवायला सांगितली सगळ्यांना मुखाने नाम घ्यायला सांगितलं सगळ्यांनी टाळी वाजवून मुखाने नाम घेतलं का हो महाराज इथं काही जणांनी घेतलं काही जणांनी नाही घेतलं ज्यांना देवाला वाटलं ज्यांना देवाला बोलवावं वाटलं त्यांनी नामस्मरण केलं ज्यांना देवाला बोलवायची नव्हती ज्यांना म्हणजे आता तिच्या वाढदिवसाला जर देव इथं आला तर काय वाईट आहे का महाराज तिचं पण भाग्य उजळेल ना तर देव इथे आला तर होईल ना मग आपण त्याला वाटलंच नाही की देवाला इथं स्वतःसाठी पण बोलवावं वाटलं नाही म्हणून त्यांनी टाळ्या पण वाजवल्या नाही फक्त हात वर केले काही नंतर खाली केले हात दुखले म्हणून केले पण खाली करून टाळ्या का होईना वाजवत होते मुखानं काही जण नाम घेत होते काही जण घेत तुला बडबड करायची ती कर काही म्हणजे आपल्याला जर देव पाहिजे असेल तर देवाला भावापासून मनापासून बोलवलं पाहिजे नाही तर पाहिजे की नाही देव आपल्याला पाहिजे तर आपण मनापासून देवासाठी काहीतरी केलं पाहिजे ना म्हणून देवासाठी काही करायची जास्त गरज लागत नाही आपण आता शिमग आल्यावर आपण आपला देव येतो देव आपल्या घरात येतो शिमग्यात पण सगळे देवाकडे मागतो की नाही आपण काय देवाकडे काय मागत असतो देव आपल्या घरात येतो देवाला आपण सगळं का देव आपल्याला आता तो देव जेव्हा आपल्या घरी येतो 1 वर्षात आपण जेव्हा मागतो वर्षभरात आपल्याला तो देतो की नाही का आपण तेव्हा मनापासून भावापासून देव जेव्हा घरात येतो तेव्हा काहीतरी करतो म्हणून आपल्याला देव देतो आपल्या गावचं देव असतं तेवढं सगळ्यांचं आपण जेव्हा देवाला बोलवतो तेव्हा देव येणार आहे देव तुम्हाला सगळ्यांना देणार आहे फक्त आपण देवाकडे मागायचं काय हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे की नाही आपण देवाकडे जाऊन आपल्यासाठी मागायला पाहिजे आता आपण आता माणसात आता सगळ्या इथं माणसं बसले त्या माणसामध्ये प्रत्येकामध्ये देव आहे की नाही कारण जर आता इथला देव आपल्या आतला जर देव गेला तर आपण इथं राहणार आहे का कोण उभा आहे ते उभे तरी राहतात का बसणारे ते आडवे होतील की नाही जेव्हा देव निघून जाईल तेव्हा कोण राहणार आहे का जागे नाही राहणार पण आपल्यातला देव फक्त देव दिसतो कुठला देवळातला माणसातला देव माणसाला दिसत नाही का दिसत नाही कारण त्याची दृष्टी तेवढी म्हणजे त्याची फक्त आपल्याला तो समजला पाहिजे बरोबर की नाही देव आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे देव देतो हे सुद्धा माहिती आहे पण आपण देवाजवळ काही मागतो की नाही म्हणून देवाजवळ आपल्याला मागायचं असेल तर भावापासून मागायचं मनापासून मागायचं देवाजवळ तो भाव ठेवायचा पण जर तो भाव पाहिजे तो भाव आपल्याला मिळेल कसा जर आपली पूर्वपुण्याई असेल आपला काहीतरी पूर्वपुण्याई जर ठेवा असेल तर तो आपल्याला भाव मिळणार आहे की नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराजांनी काय
देवाचं नामस्मरण करायचं.
करायचं. जन्माला आपण आलोय तर कशासाठी आलोय? देवाने आपल्याला जन्म दिलाय, तो नामस्मरणाकरता दिलाय की नाही? त्याचं नाव घेण्याकरता जन्म आपल्याला सगळ्यांना जीवन जगायचं आहे. पण देवासाठी दिवसातले 5 मिनिटं का होईना काढावे ना महाराज. देवाने आपल्याला एवढं चांगलं शरीर दिलंय, एवढं सुंदर रूप सगळ्यांनाच दिलंय की नाही? तर सगळ्यांनी त्या रूपाचा फक्त देखावा करण्यासाठी उपयोग करायचा? नामस्मरण सुद्धा सगळ्यांनी करायचं, बरोबर ना? म्हणून हा आपल्याला दिलेला जन्म आहे. जर आपल्याला देवानं दिला नसता तर आपण इथे नसतो ना, कोणीच नसतो ना. म्हणून आपण जन्माला आलोय तर कशाला काय करायचं? सगळ्यांनी नामस्मरण करायचं. सगळ्यांनी एकदा संतांचं नामस्मरण
उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. तुम्ही सर्वजण इथे माझ्या सेवेकरता आणि शिवण्याच्या वाढदिवसाकरिता सगळे इथे जमलात. पहिलं म्हणजे माझं इथं बसून सगळ्यांनी कीर्तन ऐकलं हे माझं भाग्य आहे. त्यासाठी मी सगळ्यांच्या चरणावरती एकदा दंडवत घालते. गायनाचार्य पराग